नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय विजय जंगम सरांची जोगडा ही कादंबरी. पण तत्पूर्वी अजूनही तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात जोगडा भाग 11. अजयच्या शाळेचा प्रश्न सुटला होता. तो आता नियमितपणे शाळेत जात होता. शाळेत त्याने आपल्या गुणांच्या जोरावर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. गणपती गायकवाड त्याचा जिवलग मित्र झाला होता. 5वीला शिकवणारे दळवी गुरुजी यांचा तर अजयवर फार जीव. अजयला ते मुलांचा अभ्यास घ्यायला सांगत, त्यामुळे आपोआप वर्गात अजयला एक वेगळत्व मिळालं होतं. अजयने पहिल्या दिवशी वर्गात पाऊल ठेवताच ज्या मुली त्याच्याकडे बघत तिरस्कारानं हसल्या होत्या, त्याच मुली आता अजयची खुशमस्करी करत होत्या. त्यातल्या त्यात पेटीवाल्या महादेवची मुलगी शालू तर त्याच्यासाठी वेडी व्हायची. अजयसाठी ती पोलक्याच्या खिशातनं शेंगा, भाजलेले हरभरे घेऊन यायची. शाळेच्या पाठीमागे त्याला नेऊन शेंगा हरभरे द्यायची. बालमनाची ती निष्पाप जोडी जमली होती. अजय शाळेत जाऊ लागल्यापासून आप्पा आणि त्याच्या कुटुंबातले लोक आनंदित झाले होते. नरेश नाही तर नाही, निदान अजय तरी शिकतोय याचं समाधान विशेषतः आप्पाला जास्त वाटत होतं. अजयची शाळेतली प्रगती बघून आप्पा मनोमन खुश होता. आप्पा वरचेवर शाळेत जायचा. दळवी गुरुजी, शिंदे गुरुजी यांनी केलेलं अजयचं कौतुक ऐकून अभिमानानं फुलून जायचा. दळवी गुरुजी अजयला पुस्तकं, वह्या याची मदत करत होतेच, त्यामुळे आप्पाला अजयच्या शाळेचा खर्च असा फारसा करावा लागतच नव्हता. दिवस जात होते. शांतय्याचा आजार बळावत होता. तशात पार्वतीने अंथरूण धरलं होतं. बाहेर सोप्यात शांतय्याचं अंथरूण आणि आत पार्वतीचं अंथरूण. पहिल्यासारखा शिवय्याला सुद्धा आता गावकीचा उरक होत नव्हता. आप्पाची बाहेरची आवक बंद झाली होती. शेतातलं उत्पन्नही तशासारखंच येत होतं, त्यामुळे घरातल्या 2 आजारी व्यक्तींवर औषधोपचार करणं आप्पाला शक्य नव्हतं. शांतय्याची अवस्था तर औषधोपचार करून घेण्याच्या पलीकडे गेली होती. पार्वतीवर उपचार करण्यासाठी आप्पाजवळ पैसा नव्हता. पहिले काही दिवस पार्वती तशा अवस्थेत सुद्धा स्वयंपाक पाणी करत होती, पण जेव्हा तिला अशक्यच झालं तेव्हा तिने अंथरूण धरलं. पार्वती अंथरुणाला खेळून राहिल्यानंतर स्वयंपाकाची जबाबदारी आप्पांवर येऊन पडली. तशात सविता लहान होती. तिची जबाबदारी, 2 आजारी माणसं, त्यांची व्यवस्था, यामुळे आप्पा वैतागून जायचा. शांतय्या आणि पार्वती आता अंथरुणावरनं उठतच नव्हते. त्यांचे सगळे विधी अंथरुणात होत होते. लघवीकरता दोघांच्या अंथरुणाजवळ 2 मातीची मडकी ठेवली होती. संडास करता 2 लोखंडी मोडक्या पाट्या चुलीतली राख टाकून ठेवल्या होत्या. तासा 2 तासानं ती लघवीनं भरलेली मडकी आप्पाला खाली करावी लागत होती. या सगळ्या जबाबदारीतनं आप्पाला बाहेर म्हणून कुठे जाताच येत नव्हतं. 2 आजारी माणसांची ती केविलवाणी अवस्था बघत दिवसभर घरात बसून राहणं ही आप्पासारख्या माणसाला फार मोठी शिक्षा होती. ती शिक्षा भोगत असताना त्या आजारी माणसांना दिवसातून एकदा तरी आप्पाच्या हातचा प्रसाद मिळत होता. आप्पाच्या हातचा तडाखा बसल्यावर शांतय्याचा केविलवाणा चेहरा बघून आप्पाला भडभडून यायचं. तो चटकन तिथनं उठायचा आणि बाहेर येऊन स्वतःच्या तोंडात मारून घ्यायचा. घटना घडून गेल्यानंतर पश्चात्ताप करून काही उपयोग व्हायचा नाही. घडलेल्या घटनेची बोचणी दिवसभर आप्पाला बोचत राहायची. कधीकधी तो एवढा वैतागायचा, त्याच्या मनात विचार यायचा, बास झाला हा प्रपंच, नकोत ती नाती, नकोत ती गोती. झाला एवढा खेळखंडोबा पुरे झाला. असंच उठावं आणि कुठेतरी निघून जावं, पुन्हा परत न येण्यासाठी. पण क्षणात त्याच्यासमोर अजयचं भवितव्य उभं राहायचं. नरेशचं मोठं प्रश्नचिन्ह त्याला उत्तर विचारायचं.
त्याच्याजवळ या दोन्हीचंही समर्पक उत्तर नसल्यामुळे पुन्हा तो त्या अवस्थेतनं झटकन बाहेर यायचा. पुन्हा आजाऱ्यांची सेवा करायचा, पुन्हा स्वयंपाक पाणी आणि पुन्हा सविताची काळजी. याच चक्रातनं तो फिरत राहायचा. या दुष्टचक्रातनं त्याची सुटकाच नव्हती. एक दिवस उजाडला तो आप्पाची राहिलेली उमेद खच्ची करणारा. त्या दिवशी आप्पानं सकाळचा स्वयंपाक केला. अजय शाळेला गेला होता. नरेश दुपारचं जेवण घेऊन गुरं घेऊन शेताकडे गेला. शिवय्या मागायला गेला होता. आप्पानं 2 आजाऱ्यांना खायला दिलं. शांतय्याच्या तोंडून घास खाली उतरत नव्हता. 2 घास खाल्ल्यानंतर त्याने हातानं पुरे म्हणून खूण केली. पाण्याचे 2 घोट प्यायल्यानंतर आप्पानं त्याच्या तोंडावर पांघरूण घातलं. दुपारी 2 वाजण्याचा सुमार होता. शांतय्याच्या नरडीतनं घुर्र घुर्र असा आवाज यायला लागला. आवाज ऐकून आप्पानं त्याच्या तोंडावरचं पांघरूण काढलं तर शांतय्या मानेला हिसडे देत होता. त्याची दृष्टी स्थिर होती. डोळ्याची पापणी अजिबात न हलवता तो कुठेतरी एकटक बघत होता. आप्पानं त्याला हाक मारली, पण त्या हाकेचा शांतय्यावर अजिबात परिणाम झाला नाही. आप्पाची दृष्टी शांतय्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाली. शांतय्यानं मानेला पुन्हा 4 हिसडे दिले आणि मान बाजूला टाकली. आप्पानं जड अंतःकरणानं त्याच्या तोंडावर पांघरून ओढलं. हुंदका दाटून आला होता, पण तो हुंदका महत्प्रयासानं त्याने तसाच गिळून टाकला, कारण आत पार्वतीसुद्धा लोध होऊन अंथरुणावर पडून होती. शांतय्याच्या मृत्यूचा आघात तिच्या दुबळ्या मनावर झाला तर दुसरं संकट उभं राहायला नको म्हणून आप्पानं आपल्या दुःखाची पर्वा केली नाही. पण व्हायचं ते झालंच. शिवय्या आणि मुलं आल्यानंतर पार्वतीला आपल्या धीराच्या मृत्यूची खबर लागायला वेळ नाही लागला. मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या पार्वतीनं आपल्या धीराच्या मृत्यूबद्दल अंथरुणावरच शोक व्यक्त केला. तिचं दुर्दैव असं की तिला शांतय्याचा शेवटचा चेहरासुद्धा बघता आला नाही. आणि शांतय्याचं दुर्दैव असं होतं की गेल्या कित्येक महिन्यात त्याला आपल्या भावजाईचा चेहरा बघता आला नव्हता. दोघांमध्ये नियतीनं फक्त एक दगडी भिंत उभी केली होती. शांतय्या गेला आणि आप्पाचा एक आधार नाहीसा झाला. गुरांची आणि शेताची जबाबदारी शांतय्या चोख बजावत होता. पंढरपूरहून आल्यापासून त्याच्यावर ती जबाबदारी सोपवून आप्पा निश्चिंत होता. नाही म्हणायला नरेश त्याच्या मदतीला होता, पण खरी जबाबदारी शांतय्याची होती. ती जबाबदारी पार पाडताना शांतय्याच्या मनात कधी दुजाभाव आला नव्हता. आपण भावाचा प्रपंच करतो या कोत्या विचारानं त्याच्या मनाला स्पर्श केलेला नव्हता. आज शांतय्याची उणीव आप्पाला जाणवायला लागली होती. अजय शाळेत जात होता. शिवय्या भिक्षुकी बघत होता. आप्पाला घर सोडता येत नव्हतं. नरेशवर गुरांची आणि शेतीची जबाबदारी टाकायला आप्पाचं मनच धजत नव्हतं. शांतय्याचा 3रा दिवस होता. दुःख कोणाचं करायचं? मन्मथच्या मृत्यूचा आघात अजून पुरता नाहीसा झाला नव्हता. तोच शांतय्याही गेला. शांतय्या गेला तरी घरात अजून पार्वती त्याच मार्गावर होती. दुःखाच्या कुठल्या स्वरूपाला कवटळायचं, कोणतं दुःख दूर लोटायचं? आप्पाची शिवय्याची मनं दगडाची बनली होती का त्यांनी त्यांना दगड बनवलं होतं हे कळायला मार्ग नव्हता. पण एक मात्र निश्चित की आघाताचे एका पाठोपाठ एक असे तडाखे सोसून त्यांची मनं संवेदनाहीन झाली होती. त्या दिवशी संध्याकाळी जेवणं कशी तरी आटोपली. शिवय्यानं आप्पाला सोप्यात बोलवून घेतलं. अजय नरेशसुद्धा बाहेर येऊन बसले. आप्पय्या, आता कसं करायचं बाबा? माझा शांतय्या आता गेला. मीही काही दिवसांचा सोबती आहे. आता मला होत नाही. गावोगाव फिरायचं माझ्या पायांना नाही झेपत आता. आणि तू तर असा, तुला कोणाच्या दारात जायला नको. अरे आपला जन्म झालाय जंगम घरात, त्याला कोण काय करणार?
मग काय करायचं म्हणतो? आप्पाचा प्रश्न. हे चालायचं कसं? आपल्या घरातला जंगम माझ्यानंतर जन्म घेणार आहे का माझ्याबरोबर मरून जाणार आहे? शिवय्याची व्यथा बोलून गेली. कारभारी, तुला काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात नाही येत. लक्षात न येण्यासारख्या अवघड भाषेत बोलत नाहीये मी. ही जंगमकी पुढे चालू ठेवायची का नाही? नरेश काय तो शिकणार नाही. अजय आहे जरा चुणचुणीत, पण त्याला तू अडकवलंय शाळेत. मग हे सगळं बघणार कोण? म्हणजे पोराला शाळेतनं काढून जंगमकीच्या खोड्यात अडकून टाकू असं तुला म्हणायचं का? अरे आता कुठं तो शाळेत जायला लागलाय, त्याला जरा शिकू दे की. आप्पानं व्यवहाराचं बोलणं केलं. अरे काय करायचं आपल्याला जास्त शिकून? लिहायला वाचायला आलं म्हणजे पुरे. भरपूर शिकून तरी काय गावकीच करायची ना. कारभारी, तुला सांगतो मी, हे गावकीचं आणि जंगमकीचं खूळ पोरांच्या डोक्यात भरवू नको. तू करतोय ना तेवढं पुरं झालं. अरे आता माझं पाय थकलं की. कुठपर्यंत हा गाडा मी वाढणार आहे? एक दिवशी मोडून जाईल सगळं. मी आहे तोपर्यंत मुलांना हे सगळं शिकवलं पाहिजे. आत्तापासून प्रत्यक्ष त्यांना हाताखाली घ्यायला पाहिजे. तेव्हा कुठं उद्या ते आपल्या पायावर उभं राहतील. तू तुझ्या स्वतःच्या पायावर आयुष्यभर उभं राहिलास का नाही? काय मिळवून ठेवलं रे तू? ज्या पायावर तू उभा राहिला ते तुझे पाय तरी धड आहेत का? त्या पाया चप्पल विकत घेऊन घालण्या इतपत शिल्लक आज तुझ्याजवळ आहे का? ते तुझ्या गावकीचं फळ आणि ही तुझ्या जंगमकीची कमाई. कशाला हवाय रे तुला वारसदार? तुझ्या जंगमकीची लक्तर अंगावर घेऊन गावोगाव फिरायला का पिढ्यानपिढ्या उष्टावलेला शंख वाजवत दारोदार हिंडायला? मला हे सगळं बाज झालं. म्हणजे माझ्यानंतर माझ्या घरातला जंगम मिळाला. वाढवडिलांना त्या जंगमचं प्रेत बघून अगदी आनंदानं नाचायला येईल. तू जन्माच्या कमाईचा हिशोब पैशात करायला लागला होय. अरे जन्माची कमाई पैशानं मोजायची नसती. त्याचा धर्म पाळणं ही त्याची सगळ्यात मोठी कमाई असती. अरे जो धर्म माणसाला लाचार बनवतो, कुत्र्यासारखं जीवन जागायला लावतो, त्या धर्माला मी माझ्या मुलांच्या जवळ पण फिरकू देणार नाही. आपल्या वाढवडिलांनी तू म्हणतोस तो धर्म पाळला, त्यापैकी कोण सुखानं जगला त्याचं नाव फक्त सांग की मला. तू आयुष्यभर लोकांची कामं केली, सत्यनारायण वाचले, वास्तूंच्या शांती केल्या, अनेकांची लग्न लावली. काय मिळालं रे तुला? लोकांनी गरजेपुरते तुझे पाय धरले. गरज संपल्यावर तुझी किंमत काय याचा तू कधी विचारच नाही केला. मी या जोखडातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण त्यात मला बी यश आलं नाही. का? कारण मी मागत करायच्या घरात जन्माला आलो होतो. माझं काम फक्त मागून खायचं असाच लोकांचा समाज असल्यामुळं आपलं समाजात स्थान नगण्यच. आपण राजकारणात भाग घ्यायचा नाही. आपल्या विरोध अन्याय झाला तर आपण तोंड उघडून बोलायचं नाही. का? तर आपण मागत करी. लोकांची आपण मिंदे. त्या मिंदेपणापायी आपण आपली जीभ मुळापासनं कापून टाकायची. आज माझा मनमत गेला. शांतय्याला जाऊन 3च दिवस झाले. माझी बायको 8-15 दिवसाचीच सोबतीये. आपल्याला गावोगाव भटकावं लागलं, अत्याचार सहन करावे लागले. हे असं का घडलं याचं उत्तर तुझा धर्म देतोय का? या सगळ्याचं उत्तर तुझा धर्म देऊच शकत नाही. याचं उत्तर एकच आहे, आपली दुर्बलता. आर्थिक दुर्बलता, सामाजिक दुर्बलता आणि ह्या सगळ्यातून निर्माण झालेली मानसिक दुर्बलता. आज माझ्याजवळ पैसा असता तर मी मनमतवर, शांतय्यावर, माझ्या बायकोवर औषधोपचार करू शकलो असतो. पण ते शक्य नाही. का? तर उपचार करणाऱ्यांची फी आपण पेलूच शकत नाही. समाजात सगळ्यात कमी फी घेऊन जास्ती वेळ काम करणारा फक्त जंगम आहे आणि हेच मला आता नको आहे. आपली मुलं आर्थिकदृष्ट्या सबल झाली पाहिजे, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित झाली पाहिजे. म्हणून अजयला तर नाहीच नाही, पण नरेशला सुद्धा मी या दुष्टचक्रातनं फिरू देणारच नाही. आप्पाची बडबड चालूच होती.
मुलं बावरून भेदरून आप्पाच्या तोंडाकडे बघत होती. शिवय्या गुडघ्यात डोकं खुपसून भिंतीला टेकून बसला होता. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही आणि ह्या शांततेचा फायदा घेऊन अजय उठला आणि अंथरुणावर जाऊन उतरणा पाडला. डोळे उघडे ठेवून तो कसला तरी विचार करत होता. नरेशनं सुद्धा अजयचं अनुकरण केलं. तोही उठला आणि अजयच्या पलीकडे भिंतीकडे तोंड काढून पडून राहिला. शिवय्याचं डोकं अजून 2 गुडघ्यांच्या मध्येच होतं. रॉकेलचा दिवा दिवळीत जळत होता. दिवळीचा वरचा भाग दिव्याच्या ज्योतीनं काळा किट्ट झाला होता. वाऱ्याची हलकीशी झुळूक आली की दिव्याची स्थिर ज्योत फडफडत होती. आत एकदम शांत होतं. पार्वतीचा हळुवार काढण्याचा आवाज त्या बेसूर रात्रीत अधिक भर घालत होता. बाहेरच्या गोठ्यात म्हशीचा धुस्कार मधूनच ऐकायला येत होता. शिवय्यानं आपलं डोकं गुडघ्यातनं बाजूला केलं. संपलं, सगळं संपलं शिवय्या. आज तुझं सगळं संपलं रे. खऱ्या अर्थानं आज तू एकटा झाला. बायको मेली तेव्हा मी दुसरं लगीन पण नाही केलं. उभं आयुष्य रांडपणात घालवलं. भावाची पोरं ती माझीच पोरं आहेत असा गैरसमज करून बसलो मी. आणि आज त्या पोरांवर माझा हक्क आहे का? मी कोण आहे त्यांचा? मी त्यांना काय वाईट शिकवतोय? मला मूलबाळ नाही म्हणून मी त्यांच्यावर सूड घेतोय का? काय वाईट काय करतोय मी? देवा, माझ्या पिढीतच हा गुन्हा का लावला? पिढ्यानपिढ्या चालत आलेली जंगमकी हितच का संपून टाकली? अरे काय वाटेल माझ्या पूर्वजांना? राजचय्या, चिक्कुह्या, रमोर्या, तुमची पिढी संपली र बाबांनो. पण ह्यात माझा काही दोष नाही. तुमचा वारसा मी आजपर्यंत रेटत आणला. पण आता मी हातबल झालोय. एकटा पडलोय. एकटाचे मी. शिवय्या स्वतःशीच बडबडत होता. त्याचं बडबडणं असह्य होऊन आप्पा झटकन उठला. खुंटीवरची टोपी डोक्यावर ठेवली. बाहेर पडला. अरे जा जा, कुठं जाणार रे तू? कुठं जाणार? त्या गुजराच्या वाड्यातच ना मृदुंग बाडवायला. उद्या तमाशाचा ढोलकी बडव. चांगले तुझ्या मनाजोगे पैसे मिळतील. माझं काय म्हणणं नाही रे. पण तुझा तमाशा बघायला मी जिवंत राहणार नाही. सोड खुशाल जंगमकी सोड. तमासगीर हो, पुढारी हो, नाही तर चोरटा हो. माझं संपलं आता. जना माझे आई. तेवढ्यात दिव्यातलं तेल संपलं. दिव्याची ज्योत एकदमच मंद झाली. वाऱ्याची एक हलकीशी झुळूक आली आणि दिवा फक्कन विझला. शांतय्या जाऊन आज 4था दिवस सुरू झाला होता. आप्पा अधिकच हतबल झाला होता. शिवय्यावर, मुलांवर तो उगाचच चिडचिड करायचा. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्नांचं थैमान सुरू झालं होतं. गुरांचं काय करायचं? घरात बायको शेवटच्या घडीला आलेली. ती आता बोलायचं सुद्धा बंद झाली होती. आपण तिच्यावर साधा औषधोपचार करू शकलो नाही याची खंत आप्पाला सारखी बोचत होती. त्या दिवशी गणेशवाडीत तालुक्याचे गुळवणी डॉक्टर आले होते. आप्पाला गावात डॉक्टर आल्याची बातमी समजली. त्यांनी विचार केला, आपली बायको वाटेला लागलेलीच आहे. तिच्यावर कुठलाही उपचार न करता ती निघून गेली तर त्याचं पातक आपल्या माथी यायला नको. आत्ता गावात डॉक्टर आलेत तर तिच्या शेवटच्या घटकेला तरी आपण तिच्यावर उपचार करावेत. हा विचार आप्पाच्या डोक्यात आला खरा, पण त्याच्या खिशात एक दमडी सुद्धा नव्हती. काय करावं याचा विचार करताना त्याला एक कल्पना सुचली. त्याने अजयला बोलवलं. चुलीजवळ पाण्यानं भरून ठेवलेली एक मोठी तांब्याची घागर घेतली. ती आप्पानं उचलली आणि बाहेर आणून त्यातलं पाणी ओतून टाकलं. मोकळी घागर हातात घेऊन त्यांनी आपल्या नेपचीत पडलेल्या बायकोकडे बघितलं. आने मला क्षमा कर आने. तुझं नशीब लय खोटं म्हणून तुला माझ्यासारखा दळबद्री नवरा मिळाला. आणि मी हातबल झालोय ग. मला ना माझ्या अस्तित्वाचीच लाज वाटती. मी पुरुष असून बी नामर्द झालोय. तुला सांभाळू शकलो नाही मी. मला क्षमा कर. आपल्या वडिलांना काय झालंय, ते असे बडबड का करतायत अजयला काही कळेना. तो आप्पाच्या तोंडाकडे एकटक बघत होता. तेवढ्यात आप्पा त्याला म्हणाला, अजय ही घागर घे ना आवडाच्या घरात ये, मी पुढं जातो.
आप्पा आवडाच्या घरासमोर आला. आवडा सावकारकीचा धंदा करत होती. भांडी घाण ठेवून ती लोकांना पैसे द्यायची. आप्पाच्या पाठोपाठ अजय हातात घागर घेऊन आवडाच्या घरासमोर हजर झाला. आवडा दारातच बसली होती. अंगावर हिरवगार नऊवारी लुगडं, तोंडावर देवीचे व्रण, रंगानं काळी, कपाळावर भलं मोठं गोल कुंकू लावलेली आवडा आप्पाला बघताच सावरून बसली. आप्पा तिच्या समोर जाऊन बसला. अजय दोन्ही हातात घागर धरून तसाच उभा होता. आवडानं अजयच्या हातातल्या घागरीकडे बघितलं आणि आपला तेलकट चेहरा पदरानं पुसून काढला. आवडा, ही घागर ठेवून घेन, मला 25 रुपये दे. माझ्या बायकोला औषधोपचार करायचा आहे. तालुक्याचे डॉक्टर आले तर माझ्याकडे दमडी बी नाही. आप्पानं आपली व्यथा सांगितली. आपला डावा तेरळा डोळा आप्पावर रोखून आवडा आप्पाचं बोलणं ऐकत होती. दातवानानं दात घासून तोंडात साचून राहिलेली थुंकी तिने पिचकारी मारून थुंकली. एकदा दातावरून काळ्या शेंड्याची जीभ फिरवली आणि ती म्हणाली, काय मानला तू? या बुंडोकल्याला 25 रुपये देऊ? आवडा, आज तरी नाही म्हणू नको ग. माझ्या बायकोला औषध पाणी करायची माझी इच्छा, मारायला लावू नको. आप्पा हातबल होऊन बोलत होता. अरे तुझं सगळं ठीक आहे रे बाबा, पण ह्या घागरीला 25 रुपये येते ना कसं? 25 रुपयात ह्याच्या परास नवीन मोठी घागर येते. लयत लय झालं तर 10 रुपये देते बघ, नाही तर आपली घागर घेऊन जा बाबा. आवडाबरोबर घासाघीस करण्यात काही अर्थ नव्हता. तिच्यासारखी लंपटबाई आपल्याला जुमानणार नाही हे आप्पाला माहिती होतं. आप्पा तिच्या कपाळावरचं मोठं कुंकू न्याहाळत म्हणाला, बरं मग तुझी मर्जी, 10 रुपये तरी दे. आवडानं अजयच्या हातातली घागर घेतली. ती घागर घेऊन आत गेली. थोड्याच वेळात जमीन उकरण्याचा खरा खरा आवाज आप्पाच्या कानावर आला. आप्पानं आतला कानोसा घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याला आवडा दिसतच नव्हती. आवडानं 10 बंदे रुपये आणले, आप्पाच्या हातात दिले आणि आप्पा तिथनं उठला. आप्पाची घागर आवडाच्या घरात पडून राहिली. ती घागर आप्पाला पुन्हा कधी सोडवून परत आणता आली नाही. आप्पानं पार्वतीला केलेला औषधोपचार हा अंतिम क्षणी केला होता याची आप्पालाही जाणीव होती. पार्वतीची तब्येत इतकी खालावली होती की गुळवणी डॉक्टरने दिलेल्या गोळ्या तिला गिळता सुद्धा आल्या नव्हत्या. मनाच्या समाधानासाठी आप्पानं हे सगळं केलं होतं. शांतय्याला जाऊन आज 5वा दिवस उजाडला होता आणि दुपारपासनं पार्वतीची अवस्था फार बिघडून गेली. तिचं बोलणं बंद झालं होतंच, आता हालचालसुद्धा थंडावत चालली होती. बना मावशी, कुलकर्ण्याच्या आळीतल्या बाय वापड्या पार्वतीलाही बघून गेल्या. त्या दिवशी शिवय्या कुठे बाहेर गेला नाही. आप्पा, शिवय्या या दोघांनी काय समजायचे ते समजून घेतलं. ते दोघेही पार्वतीजवळ बसून होते. दोघेही काही बोलत नव्हते आणि त्यांचा आबोलपणा बरंच काही सांगून जात होता. चिलीम ओढणं हा एकच उद्योग त्या दोघांचा चालला होता. चिलमीवर चिलमी पेटत होत्या. तंबाखूच्या राखेचे ढीग जमिनीवर पडत होते. दिवसा आणि रात्रीसुद्धा घरात चूल पेटली नाही. नरेश, अजय सुकलेली तोंड घेऊन सोप्यात बसून होते. सविता पार्वतीकडे जायचा सारखा प्रयत्न करत होती आणि तिला अडवण्याचं काम नरेश करत होता. शेवटी कंटाळून ती नरेशच्या मांडीवर उपाशीच झोपी गेली. रात्री बराच वेळ ती 2 मुलं जागी होती. शेवटी तीही झोपी गेल्यावर रात्री 2च्या सुमाराला पार्वती त्या सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली. केवळ 6 दिवसात आप्पाच्या घरात 2 मृत्यू घडून आले. आप्पाच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तोंडात शब्द नव्हते. पार्वतीच्या प्रेताकडे तो एकटक बघत होता. सकाळ होताच मुलांना या घटनेचा बोध झाला. केवळ 6 दिवसात हा दुसरा मृत्यू असून आप्पाच्या घरात कसलाच आवाज नव्हता, आरडाओरडा नव्हता. शब्द आणि दुःख हरवून माणसं त्या घरात बसून होती. सविता मात्र या सवयीपासून फार दूर होती. एकनाथ कुंभाराच्या बायकोनं तिला भाकरी आणून दिली होती. आपल्या आईच्या प्रेताशेजारी बसून ती भाकरी खाण्यात गर्क झाली होती. पार्वतीच्या प्रेताची विल्हेवाट लागल्यानंतर आप्पानं तिचं अंथरूण गुंडाळून ठेवलं. गुळवणी डॉक्टरने दिलेल्या गोळ्या तिच्या उशाला तशाच पडून होत्या.
आप्पानं त्या उचलून हातात घेतल्या आणि आत्तापर्यंत दाबून ठेवलेला हुंदका त्याला आवरता आला नाही. "अने अगं, ह्या गोळ्या तरी खायच्या होत्या ग." असं म्हणून त्यांनी जो हंबरडा फोडला त्या आवाजानं मुलंही मोठमोठ्यानं ओरडायला लागली. दुःखाचा आवेग ओसरल्यानंतर आप्पानं त्या गोळ्या परसदारी फेकून दिल्या. आप्पाच्या घरात सोफा आणि आतली जागा आता सुनी सुनी दिसत होती. पार्वतीच्या मृत्यूनंतर काही महिन्यात आप्पानं स्वतःला सावरलं. दुसऱ्या लग्नाचा मनात विचार आला त्याच्या, पण मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी तो विचार डोक्यातनं काढून टाकला. मुलांची सगळी जबाबदारी स्वतः पार पाडायची असं त्याने ठरवून टाकलं आणि ह्या कामी शिवय्यानं त्याला चांगली साथ दिली. मुलांना आईची कमतरता भासणार नाही याची खबरदारी त्या दोघांनी घेतली. नरेशला गुरं सांभाळण्याचं काम नेमून दिलं. त्यानं ते काम आनंदानं स्वीकारलं. अजयला शाळेत घातलं, त्याला मार्गाला लावलं. सविता अजून लहान होती. घरकाम आप्पा सांभाळत होता आणि गावकी शिवय्या बघत होता. दिवस निघून गेले. दरम्यानच्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. आप्पानं कुलकर्ण्यांच्या वाड्याच्या दर्शनी भागावर विरोधी पक्षाचं पोस्टर लावल्यानं सयाजीराव नानानं त्याला चांगलाच दम भरला होता. सयाजीराव नानाचा आप्पावर चांगलाच दात होता. दरम्यानच्या काळात बनामावशीचं आणि शिवय्याचं गोकुळाच्या संडासला बसण्याच्या संबंधांवरनं चांगली खडाजंगी झाली. बनाचं देवरस पण थंडावलं म्हणून तिने आप्पा जंगमजवळ चिटकूळ आहे हा त्याच्यावर आरोप ठेवून त्याला देवळासमोर 4 लोकात उभं केलं. सयाजीराव नानांनी या संधीचा फायदा घेऊन आप्पाची जेवढी बेइज्जती करता येईल तेवढी केली. मात्र या प्रकरणात बनाची आणि नानाची कारस्थानं आप्पानं उघडी केल्यानं त्या रात्री आप्पाला चांगलाच मार खायला लागला. आलेल्या मारेकऱ्यांनी गाव सोडून जायची धमकी आप्पाला दिली आणि त्याचवेळी आप्पाला आपली चोहोबाजूनं कशी गळचेपी झाली आहे ह्याची जाणीव झाली. आपण या लोकांच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही, आपण कमजोर आहोत म्हणून आपल्यावर असे प्रसंग येत राहणार, हाच विचार मारेकरी मारून गेल्यानंतर आप्पाच्या मनात घोळत होता. त्याचवेळी त्याला आपला भूतकाळ आठवला आणि त्या भूतकाळाचं चित्र बघता बघता आप्पाला कधी झोप लागली तेच समजलं नाही. मित्र हो, हा 11वा भाग इथेच संपला. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.